76 वर्षांचे नाथाभाई वढेर आणि 65 वर्षांच्या निर्मला यांचं लग्न सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. गुजरातमधल्या गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या मरमठ गावात राहणाऱ्या नाथाभाई आणि निर्मला यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी या दाम्पत्याचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं. બહુ લાંબુ ન વિચારીએ તો આજનો આજે પ્રસંગ છે. हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. 2 वर्षांपूर्वी जेव्हा माझी मुलं मला म्हणाली की त्यांना आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा करायचा आहे, तेव्हा मला वाटलं की अगदी साध्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला जाईल. आम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवू आणि एक छोटीशी पार्टी करू. पण ज्या प्रकारे हा सोहळा पार पडला ते पाहून अनेक पाहुणे मला म्हणाले की हा लग्न सोहळा खरोखर अद्वितीय आहे. भैया कीधું એમ 2 વર્ષ પહેલા મમ્મી પપ્પા 2 वर्षांपूर्वी माझे आई वडील माझ्या भावाला भेटायला अमेरिकेत गेले होते. तिथे असताना त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करायचं ठरवलं. विशेष म्हणजे 1973 मध्ये आमच्या आई वडिलांचं लग्न झालं होतं. त्यावेळेला लग्नात फोटोग्राफी नव्हती. त्यांच्या लग्नाचा एकही फोटो आमच्याकडे नव्हता. म्हणून आम्ही आई वडिलांचा विवाह सोहळा पुन्हा करून त्यांच्या आठवणी जपण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघं भावंड खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला ही संधी मिळाली. आमचे नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने आम्ही हा लग्न सोहळा पार पाडला. અમે આ 50 વર્ષની ઉજવણી કરી. हा लग्न सोहळा सर्व विधी परंपरेनुसार पार पडला. या लग्नात 200 पाहुणे सहभागी झाले होते. इतर लग्न सोहळ्यांप्रमाणेच या लग्नात सुद्धा वाजंत्री, संगीत आणि नृत्य या सगळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. आम्ही हळद, गरबा, मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. आम्हाला वाटत होतं की लग्नात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांनी हा सोहळा साजरा करावा. हा आमच्या पूर्वजांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे की आम्हाला इतका छान लग्न सोहळा आयोजित करण्याची संधी मिळाली. आमच्या पालकाने आमच्यासाठी जे केलं त्याची परतफेड आम्ही करू शकत नाही.